जय आत्माराम. आपणा सर्वांच्या अंतरात्म्याला प्रणाम. आज आपली सर्वात मोठी समस्या आरोग्याची समस्या आहे. आणि ही समस्या जेव्हा अकराळ स्वरूप धारण करते, म्हणजे आजार गंभीर स्वरूपाचा असतो किंवा गंभीर स्वरूपात प्रगट होतो, तेव्हा आपल्याला ICUला भरती व्हावं लागतं किंवा घरी अंथरुणावर खेळून राहावं लागतं. आणि याच्यापेक्षा क्रिटिकल सिच्युएशन केव्हा असते, तर डॉक्टर सांगतात की आता फारसे इम्प्रूव्हमेंट शक्य नाही, औषधं घेत राहा. तिथे फक्त तो रोग मेंटेन होत राहतो, रिकव्हरी त्यात नसते. आणि अशा वेळी आपल्याला भयंकर नरक यातना भोगाव्या लागतात. याकरता एक हिलिंगची पद्धत आहे, जी अशा कंडिशनमध्ये, तशी तर सर्वच कंडिशनला लागू होते, पण बेसिकली या कंडिशनमध्ये फार प्रभावी ते रिझल्ट देते. हिलिंगचा अर्थ काय? टू हील म्हणजे आपल्या नैसर्गिक अवस्थेत परत जाणं. आपला जेव्हा जन्म झाला होता तेव्हा आपण निरोगी होतो. अर्थात काही जण जेव्हा जन्मतःही काही आजार घेऊन येतात, तो एक भाग वेगळा आहे. पण जनरली बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा एक निरोगीच राहतं. म्हणजे टू हील म्हणजे आपल्या निरोगी अवस्थेत जाणं. आपण आजारी आहो म्हणजे अनैसर्गिक अवस्थेत आहोत. आपल्याला हिलिंग काय करतं? आपल्याला नैसर्गिक अवस्थेत जायला मदत करतो. हा काही चमत्कार नाही आहे, त्याच्यामध्ये बाकी बरेचसे फॅक्टर्स आहेत. तुमची मानसिक स्थिती, शारीरिक स्थिती, तुमची दिनचर्या, तुमची वैचारिक स्थिती, या सर्व गोष्टी आहेत. म्हणजे प्रत्येकाला 100% फायदा मिळेल असं नाही, पण 70-80% फायदा मिळू शकतो निश्चितच. कुणाला 30-40% फायदा मिळू शकतो. जसं मी सांगितलं की बरेच फॅक्टर्स आहेत, त्याच्यावर डिपेंड असतं. ते तर पेशंटला बघितल्यानंतरच आपण सांगू शकतो. तर या हिलिंगमध्ये आपण काय करतो? आजार जरी आपल्या स्थूल शरीराला असला तरी हिलिंगमध्ये आपण सूक्ष्म शरीरामध्ये ऊर्जेचा जो असमतोल निर्माण झाला आहे त्याच्यावर उपचार करतो. ती ऊर्जा बॅलन्स करायचा प्रयत्न करतो, कारण आजार सूक्ष्म शरीरातून स्थूल शरीरात आलेला असतो. आणि आपलं मेडिकल फील्डचे काही उपचार करतात, ट्रीटमेंट करतात, ते टोटली ह्या फिजिकल बॉडीवर असतं. पण एका मर्यादेनंतर फिजिकल बॉडीवर किती ट्रीटमेंट केली आपण, किती उपाय केले किंवा किती मेडिसिन दिलं, तर फार इम्प्रूव्हमेंट होत नाही. आणि हिलिंगमध्ये माझा तरी अनुभव आहे की बऱ्याच जणांना फार चांगले रिझल्ट आलेले आहेत. तर कुणाचे आप्त किंवा परिचित अशा स्थितीत असेल, घरी अंथरुणावर पडलेले आहेत किंवा ICUला आहेत, तर ते एकदा या हिलिंगचा अनुभव घेऊ शकतात. स्क्रीनवर माझा नंबर दिसतो आहे. अधिक माहिती करता तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जय आत्माराम.